तर भावना 2009 मध्ये एक पिक्चर आला होता, मराठी चित्रपट. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. त्या पिक्चरमध्ये मंगेश मांजरेकर असे खूप सारे ॲक्टर्स होते, जे की आम्ही लहान असताना आला होता. ते तर आम्ही काही तितका पाहिला नाही. पण आता तसाच एक आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांवरच्या नावावरती पुन्हा शिवाजी राजे भोसले हा चित्रपट येणार आहे 31 ऑक्टोबरला. तर ते जाऊन तर आपल्याला पाहायचाच आहे. पण त्याचा काल आलेला आहे टीजर, ते आज आपण पाहूयात. आणि पाहूयात कसं काय टीजर. भावानो, मी तर ह्याचे काही रील्स वगैरे बघला, असल्या भारी डायलॉग्स रायटिंग मी आत्तापर्यंत ऐकले नाहीत. आणि काय सिद्धार्थ बोडके सरांनी काय ॲक्टिंग केली भावानो, काय एक ना एक डायलॉग म्हटलाय. खरंच भावानो, अंगावरती शहारी यायला लागतात असले हे डायलॉग आहेत. तर चला आपण हा एकदाच बघून घेऊयात आणि बघूयात कसला आहे हा टीजर. दारिद्र्याच्या उन्हात हा शिजला, शिजला. निढळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. महाराष्ट्रातले शेतकरी रोज आत्महत्या करतायत. त्यांची लेकरं अवकाळी पोरके होत आहेत. ते विसरले आपल्याला महाराज. इथे जिवंत माणसांना महाराष्ट्राशी काही पडलेच नाही. ते तर काय करतील. ह्याचसाठी केलं होतं का अठ्ठास त्यांनी? हे आहेत भावांनो सिद्धार्थ बोडके सर. काय ॲक्टिंग केलीत भावांनो यांनी. राज 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 राज. कोण आहेस तू? शिवाजी, शिवाजी, शहाजी, शहाजी भोसले. मला काय छत्रपती समजतो काय काय ॲक्टिंग केली. आणि नुसतं समजत नाही. आहेच. वा वा वा. साठी हात तयारी जोडतो शिकून नव मुघलांचे तात चांगली तोडतो. भूमिका कोणी दाखवली एकेकाळी आहे. बळीराजा म्हणायचे आम्हाला. भिकाऱ्यापेक्षा वाईट अवस्था आहे वाईट आमची. अवस्था आहे. त्या थेरड्या पायतानाच्या चमड्यासाठी आहे ना, लय जनावर मारत्या. जनावराच्या ऐवजी शेतकऱ्याचा कातडा वापरला ना, अहो लय धंदा. शेतकऱ्यांच्या साथीनं आम्ही आमच्या स्वराज्याची गुढी उभारली. त्या शेतकऱ्यांची अशी अवस्था बघवत नाही तात्या. सगळ्यांनी त्यांच्या समस्येकडे पाठ फिरवली असेल, पण मी पण नाही मी फिरवणार. उमेश कुमार हंसल. स्वराज्याचं तोरण उभारून 379 वर्ष झाली. मुघल संपले. तुमच्यासारखे विकृत आले माझ्या बळीराजाच्या नशिबात. 4 पायांचा महादेवाचा खरा नंदी साधा बैल होऊन त्या शेतकऱ्याबरोबर एकर दर एकर राबतो, तेव्हा त्या बैलाचे सुद्धा डोळे पाजरतात जेव्हा आपल्या मालकाचा निष्प्राण देह झाडावरून काढून खळ्यात ठेवतात तेव्हा. लई लोकांच्या छाताडावर पाय देऊन या खुर्चीवर बसलोय मी. किती आरटीआय केले आमच्या विरोधात. आजकालचं आपलं काय प्रशासन फरक पडत नाही. बस मधमाशाच्या असलंच आहे पोळ्यावर दुसरं. दगड मारला ना तर मधच नाही मिळत. माशा रस्त्यात. 17व्या शतकात त्या मुजोर मुघलांनी गरिबांना हिंदूंना लुटून अमाप धन सुरतेत जमा केलं. त्याच येत्या 31 मुघलांचं ऑक्टोबरला कंबरडं जायचं खेचून म्हणजे मराठ्यांनी ते जायचं हिसकावून नक्की. आणलं. सामान्य माणूस आता जागा झालाय. आणि जोपर्यंत तुमच्या सगळ्यांची होळी करत नाही ना, तोपर्यंत तो थांबणार नाही. येतात आपले 105 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मुंबई महाराष्ट्राला परत मिळवून दिली. आणि त्याच मुंबईत त्या कामगाराचं, त्या शेतकऱ्याचं अस्तित्व काय? फक्त एक उभा तर हुतात्मा चौकात उभा असलेला एक एक दगडी पुतळा. पुतळा, बस बस. एवढंच. राजे पुन्हा आहेत. बैलगाडा स्टुडिओ प्रोड्यूस. मला ना माझ्या देशातल्या शेतकऱ्यांना ना फक्त एकच गोष्ट सांगायची आहे. 5 वर्षांना तुम्ही आपल्या घरच्यांसाठीच अन्न पिकवा. मग कळेल सगळ्यांना की शेतकरी किती महत्वाचे असतात. श्वास माझा, ध्यास माझा, नसा नसात महाराष्ट्र माझा. येतात हा जेव्हा टीचर पाहतो आपण तेव्हा तर भावानो. आणि
जर खरंच चित्रपटगृहात जाऊन जेव्हा आपण हा पिक्चर बघू ना, खरं डोळ्यातून पाणी येईल अशी अवस्था होईल. हे बाकीचे काय सैयारा वगैरे जाऊन लढतात, अरे असले पिक्चर जाऊन पहा, तेवढंच महाराष्ट्राची शान वाढेल. आणि काय तर इतकं बिलियन कमाई केली बॉक्स ऑफिसवरून हे न ते. भावानो, असल्या पिक्चरला जरा सपोर्ट करा सर्वजण, असल्या पिक्चरला जा जरा. का तर भावानो, खरंच चिमुकलीचे डायलॉग वगैरे ऐकून पण, आणि सिद्धार्थ बोडके सरांची काय ॲक्टिंग होती, काय रायटिंग होती. तर भावांनो, चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.